ठाणे शहरातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे। ठाणे येथील MIM पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांच्या जात प्रमाणपत्राबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले असून ते अवैध ठरल्याचा अहवाल प्रशासनाने सादर केला आहे। उमेश पाटील यांनी तयार केलेल्या या अहवालामुळे त्यांच्या नगरसेवक पदावर मोठं संकट निर्माण झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार सादर केलेल्या जात प्रमाणपत्राची सखोल चौकशी करण्यात आली असता त्यात अनेक विसंगती आढळून आल्या। यानंतर संबंधित प्रमाणपत्र वैध नसल्याचे निष्पन्न झाल्याने केवळ पद धोक्यात आलेले नाही तर पुढील कायदेशीर कारवाईची शक्यता देखील निर्माण झाली आहे। प्रशासनाने या प्रकरणात गंभीर भूमिका घेत पुढील कारवाईसाठी शिफारसी केल्या आहेत। या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे युनुस शेख यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे। ठाणे तहसीलदार कार्यालय आणि कोकण विभागाच्या जात पडताळणी समितीने संयुक्तपणे ही कारवाई सुचवल्याने या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे। जर पुढील टप्प्यात ही कारवाई अंमलात आली तर संबंधितांना मोठ्या कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते। या घडामोडींमुळे स्थानिक राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला असून विरोधकांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे। सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींनी सादर केलेली कागदपत्रे वैध आणि पारदर्शक असणे किती आवश्यक आहे हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। दरम्यान या प्रकरणावर सहर शेख यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही, मात्र येत्या काही दिवसांत या प्रकरणात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।